तर मंडळी, आज आपण ऊसाचे रसपेक्षा पण भारी रेसिपी आज इथं आपण पाहणार आहोत. घरच्याच काही साहित्यातून प्रत्येक वेळेस ऊसाचा रस पिण्यासाठी आपण बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून तीच रेसिपी आज आपण घरी बनवणार. खूप जास्त साहित्य लागत नाही त्याला, फक्त गूळ, पुदिना आणि लिंबू. मी गूळ ठेसून घेतला आहे, पुदिना स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. आता गूळ ठेसलेला एका मातीच्या भांड्यात मी घातला आहे. हवं असलं मी कुठलंही भांडे ते वापरू शकतात. त्यात आपल्याला थंडगार पाणी आणि बर्फाचे खडे घालायचे आहेत. मीठ घालायचं आहे, काळ्या मिठाचा इथं उपयोग करायचा आहे आपल्याला. आणि जर 2च लिंबू इथं वापरलेले, 2 लिंबू मस्त तोडून घ्यायचे आणि त्यामध्ये कट करून त्यात आपल्याला घालायचं आहे. ऊसाचा रसपेक्षा पण भारी एक नंबर जबरदस्त रेसिपी आहे. केव्हाही सीझनमध्ये तुम्ही हे बनवून देऊ शकतात. प्रत्येक वेळेस आपल्या घरी जर पाहुणे आले, सरबत करायचे ऐवजी तुम्ही हा रस त्यांना बनवू शकता. अगदी हेल्दी आणि पौष्टिक आहे, झटपट होणार आहे आणि घरचेच काही साहित्यातून बनवलं आहे. हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घेते रईनं, म्हणजे गुळ वगैरे पूर्ण एकजीव होतो. आता हे जे पाणी आहेत म्हणजे सरबत, ते आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तो रस आपल्याला म्हणजे जे पुदिनाचे खडे वगैरे असतील, कण ते जातील. अगदी प्लेन आणि सॉफ्ट ऊसाचा रस आपल्या इथं तयार झाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या चॅनल मिळवून देत रेसिपीमध्ये. बाय बाय.